पर्यंत पुढच्या जुलै ऑगस्ट पर्यंत जर जुलै ऑगस्ट मध्ये जर पासेस नाही निघाल्या तर आम्ही तुम्हाला सांगू की बाबा आम्हाला एका पगारामध्ये पैसे निघाले पाहिजे. त्यामुळं हा विद्यार्थी एक वेळचे असले आणि मग घाट्यात जरी गाडी चालली तरी चालते, शासन त्याचे पैसे नाही. आम्ही त्या विद्यार्थ्यांसाठी चाललो. आणि 12वीच्या पोरीपर्यंत 12वी पर्यंत आज दिनांक 20 जानेवारी 2026 आम्ही सर्व ग्रामपंचायत वाठोळा शुक्लेश्वरच्या वतीने सरपंच, उपसरपंच व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या सर्वांसोबत परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय अमरावती येथे येऊन निवेदन दिलं. आमच्या समस्या आम्ही त्यांना सांगितल्या. अमरावती ते वाठोळा शुक्लेश्वर येणारी जे 9ची बस आहे ती ज्या पद्धतीनं आधी सुरळीत येत होती ते आता पुढं जाऊन गेल्यामुळं तिकडूनच ते पूर्ण पॅसेंजर भरून येतो आणि आमच्याकडे येण्याला त्याला पुन्हा विलंब होतो. त्यामुळे जे आमच्या गावची लोकसंख्या 15,000ची लोकसंख्या असून विद्यार्थी संख्या ही भरपूर आहे आणि ते विद्यार्थी त्या बसने आपल्या कॉलेजला, अमरावतीला किंवा भातकुलीला त्यांचा प्रवास असतो आणि तीच एक मार्ग आहे त्यांना कॉलेजला जाण्याकरता, शिक्षणाकरता. ती एकदम त्यांना उपयोगी अशी ती टायमिंग आहे तो 9चा आणि तो उशिरा येत असल्यामुळं त्यांना कॉलेजला जाता येत नाही आणि काही कारणास्तव काही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळं त्यांना घरी परत जावं लागले. म्हणून त्यांच्या कॉलेजला दांड्या पडल्या जातात आणि आईवडिलांची निराशा होते. म्हणून आमची ग्रामपंचायतच्या वतीने आणि समस्त गावकऱ्यांच्या वतीने महामंडळ आगाराला एकच विनंती आहे की त्यांनी ते पूर्ववत जी बस चालू होती तशीच ठेवावी आणि किंवा त्यांना काय मार्ग काढता येतो आम्हाला कमीत कमी 8:45-9पर्यंत नाही 8:45-9पर्यंत आमच्या वाठोळा शुक्लेश्वरला ती आली पाहिजे आणि म्हणजे आमचे विद्यार्थी जवळजवळ 10 वाजेपर्यंत कॉलेजला पोहोचतील अशी त्यांनी पर्यायी व्यवस्था कराल अशी आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि आशा ठेवतो की ते आमच्या समस्याचा विचार करतील आणि आम्हाला आमच्या समस्या सोडवतील हीच अपेक्षा ठेवून आम्ही इथं आलो आणि